नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रवाहिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. मित्रांनो, मध्यंतरी आपण वेगवेगळ्या परीक्षांचे मराठीचे पेपर घेतले, बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण जी सिरीज सुरू केली होती ज्याच्यामध्ये आपण व्यंजन संधी आपल्याला बघायची होती, स्वरसंधी आणि त्या स्वरसंधीचे 5 नियम, विशेष संधी, हे सर्व आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर ते तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये आपण पूर्ण स्वरसंधी जी आहे या स्वरसंधीचे नियम आपण तिथे डिटेलमध्ये, ठीक आहे, बघितलेले आहेत, त्याची उदाहरणं सोडवलेली आहेत. आज आपण बघणार आहे व्यंजन संधी. व्यंजन संधी. आता बघा, व्यंजन संधी कशाला म्हणतात, व्यंजन संधी केव्हा होतो. बघा, आपण व्यंजन संधी केव्हा होतो. व्यंजन संधी जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो. ठीक आहे. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा नेहमीच व्यंजन असणार आहे. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा एकतर व्यंजन असू शकतो किंवा मग स्वर असू शकतो. काय असू शकतो? स्वर असू शकतो. असं जर कॉम्बिनेशन असेल तर आपण या संधीला काय म्हणतो? व्यंजन संधी म्हणतो. ठीक आहे. मग लक्षात घ्या, व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असू शकतो. म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन किंवा व्यंजन प्लस स्वर असं कॉम्बिनेशन जर असेल तर होणाऱ्या संधीला आपण काय म्हणणार आहे? व्यंजन संधी म्हणणार आहे. आणि या व्यंजन संधीलाच हलसंधी असंही म्हणतात. काय म्हणतात याला? हलसंधी असं सुद्धा म्हणतात. कारण व्यंजनाला आपण हल म्हणतो, कारण त्याच्या अंती हल असते. ठीक आहे. व्यंजनाचा पाय आपण मोडून लिहित असतो आणि त्यामुळे त्याला हल म्हणतात संस्कृतमध्ये, आणि म्हणून व्यंजन संधीला हलसंधी असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आणि हा प्रश्न 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारला होता. खालीलपैकी कोणते उदाहरण हे हलसंधीचे आहे? ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं. तर स्वरसंधीला अचसंधी म्हणतात आणि व्यंजन संधीला हलसंधी म्हणतात. मग व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजनच असणार आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असणार. अशा होणाऱ्या संधीला आपण काय म्हणणार आहे? व्यंजन संधी. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की व्यंजन संधी समजण्यासाठी विशेषतः पहिले 3 नियम जे आहेत, प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी, हे समजण्यासाठी तुम्हाला व्यंजनांचं स्पर्श व्यंजने जी आहेत, वर्गीय व्यंजने जी आहेत, त्यांचं वर्गीकरण डिटेलमध्ये माहिती असणं जरुरी आहे. ठीक आहे. मी ते इथे लिहिणारच आहे, जेणेकरून आपल्याला प्रथम व्यंजन संधी हा जो नियम बघायचा आहे व्यंजन संधीचा पहिला, तर तो नियम तुम्हाला समजण्यास इझी जाईल. म्हणून आपण काय करणार आहे? इथे त्याला बघणार आहे. ठीक आहे. मग आता आपण आधी या व्यंजन संधीचा नियम बघण्याच्या आधी त्या स्पर्श व्यंजनांचं वर्गीकरण बघणार आहे. ते स्पर्श व्यंजनांचं वर्गीकरण आपण इथे लिहिणार आहे. ठीक आहे. एका साईडला लिहितोय मी, तुम्हाला माहितीच आहे. स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजने किंवा त्यालाच म्हणतो आपण वर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजने. ठीक आहे. त्याचं वर्गीकरण करू आपण. 3 प्रकारे केलं जातं. एक, कठोर, मृदू आणि अनुनासिक. ठीक आहे. मग याचे वर्ग पण पडतात. याचे काय पडतात? वर्ग. आणि ते वर्ग कोणते आहेत? बघा, पहिला वर्ग याच्यामध्ये येतात क, ख. मृदूमध्ये येतात ग, घ. अनुनासिकमध्ये येते ग. वाङ्मयामध्ये आपण जो वापरतो. ठीक आहे. दुसरा वर्ग, दुसऱ्या वर्गामध्ये च, छ. याला आपण दुसरा वर्ग पण म्हणतो, आपण याला तालव्य पण म्हणतो. पहिल्या वर्गाला कंठ म्हणतो. ठीक आहे. च, छ, ज, झ आणि इथे येतो य. ठीक आहे.
कोणी याला त्र म्हणतं, कोणी नन्न म्हणतंय. ठीक आहे, नन्न तत्पुरुष समास म्हणत नाही आपण त्याला, नय्य तत्पुरुष समास म्हणतो. म्हणजे य असा त्याचा उच्चार होतो, हे लक्षात घ्या. पंचजन्य, ठीक आहे, तिथे कुठेही न किंवा नन्न येत नाही, हे लक्षात घ्या. याचा उच्चार य असा होतो. आणि हे व्यंजन मराठीमधून लोप पावत चाललेलं व्यंजन आहे. आणि आणखी 2 स्वर लोप पावत चाललेले आहेत, रू आणि लृ. ठीक आहे, तिसरा वर्ग, तिसऱ्या वर्गामध्ये येतं ट, ठ, ड, ढ आणि बाणाचा ण. चौथा वर्ग, चौथ्या वर्गामध्ये आहे त, थ, द, ध, नळाचा न. ठीक आहे, हे यासाठी लिहितोय मित्रांनो मी, कारण हे फार महत्त्वाचे आहे. हे जर माहिती नसेल तुम्हाला तर तुम्हाला हा नियम समजणार नाही व्यंजन संधीचा, आपण जो बघणार आहे तो. ठीक आहे, 5वा वर्ग. असे 5 वर्ग आहेत एकूण, आणि वर्गीय व्यंजनांची संख्या 25 आहे. प्रत्येक वर्गामध्ये 5 आहेत. प, फ, ब, भ आणि म. ठीक आहे, तर ही ती वर्गीय व्यंजन आहेत. आता आपण व्यंजन संधीचा पहिला नियम बघणार आहे. व्यंजन संधीचा काय बघणार आहे? पहिला नियम. नियम काय आहे बघा. नियम 1, नियम नंबर 1. ठीक आहे, त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. काय म्हणतात? प्रथम व्यंजन, प्रथम व्यंजन संधी, प्रथम व्यंजन संधी. ठीक, हा नियम आपण बघणार आहे. ओके, आता बघा नियम काय आहे. नियम काय आहे? ठीक, बघा नियम इथे लिहू आपण. पहिल्या 5 वर्गातील, मग आता लक्षात घ्या मित्रांनो, पहिले 5 वर्ग म्हणजे हे 5 वर्ग आहेत. काय होतं बरेचदा की विद्यार्थ्यांना कोणते वर्ग आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्णमाला अभ्यासलेलीच नसते, डायरेक्ट संधीवर येतात आणि पहिल्या 5 वर्गातील, मग हे कोणते वर्ग आहेत त्यांना कळतच नाही आणि मग गोंधळ होतो. ठीक आहे, मग पहिल्या 5 वर्गातील म्हणजे हे पहिले 5 वर्ग. अनुनासिकाशिवाय, अनुनासिकाशिवाय, अनुनासिकाशिवाय. ठीक आहे, मग आता अनुनासिकाशिवाय म्हणजे अनुनासिक सोडून, हे अनुनासिक आहेत, यांना पंचमवर्णही म्हणतात, 5वं स्थान आहे. अनुनासिकाशिवाय म्हणजे हे बाकीचे सर्व इकडचे. ठीक आहे, कोणत्याही व्यंजनापुढे, कोणत्याही व्यंजनापुढे पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे. ठीक आहे, कठोर व्यंजन, कठोर, आपण याला थोडंसं शॉर्टमध्ये लिहू इथे, स्पर्श व्यंजने, म्हणजे आपल्याला नियम लिहिता येईल. ठीक आहे, तुम्हाला माहिती झालं आता स्पर्श व्यंजने. ओके, ठीक, कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास, कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी, त्या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच्याच वर्गातील, त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन कठोर व्यंजन येऊन संधी होतो. ठीक आहे, आणि पहिलं कठोर व्यंजन येऊन संधी होणार आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहे? प्रथम व्यंजन संधी. म्हणून आपण याला काय म्हणणार आहे? प्रथम व्यंजन संधी. पहिलं कठोर व्यंजन संधी येऊन संधी होणार आहे. मग आता नेमकं काय होणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या. ओके, काय म्हणतो आपला नियम? पहिल्या 5 वर्गातील, हे ते 5 वर्ग आहेत, अनुनासिकाशिवाय म्हणजे हे अनुनासिक सोडून दिले, यापैकी कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं तर हे जे पहिलं व्यंजन असेल, ठीक आहे, त्या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येऊन संधी होणार आहे. म्हणजे या नियमामध्ये नवीन व्यंजन जे येणार आहे ते
पहिल्या कठोर व्यंजनच येणार आहे, मग ते कोणत्याही वर्गातलं असेल त्या त्या याच्यानुसार, ठीक आहे. पण पहिलंच कठोर व्यंजन येऊन संधी होणार आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, प्रथम व्यंजन संधी. ओके. आता बघा, उदाहरण घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल, अगदी सिंपल, ठीक आहे. आपण डिटेल उदाहरणं सोडून घेणार आहे. शरत्काल, शरत्काल, ठीक आहे. बघा हा शब्द कसा तयार झाला. हा प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे, प्रथम व्यंजन संधीचं आहे. उदाहरण सोडवलं की आपल्या लक्षात येईल काय होणार, याचा विग्रह लक्ष द्या. शरद अधिक काल, शरद अधिक काल, शरद ऋतूचा काल, कालावधी असा त्याचा अर्थ होतो. मग आता ही व्यंजन संधी आहे. का बरं? कारण शरद, दचा पाय मी मोडलेला आहे, हलंत केलं याला, ठीक आहे. व्यंजन आणि त्याच्या पुढे पुन्हा व्यंजन आलेलं आहे. आता आपला नियम काय म्हणतो बघा, की पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे, म्हणजे इथे जे व्यंजन आहे याच्या पुढे पहिल्या 5 वर्गातलं अनुनासिक सोडून कोणतंही व्यंजन चालतं. कुठे? दच्या ठिकाणी. हे जे पहिलं व्यंजन आहे इथे आपला नियम काय म्हणतो, पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे, म्हणजे इथे द जे आहे ह्या द हे अनुनासिक सोडून यापैकी कोणतंही व्यंजन इथे येऊ शकते, ठीक आहे. कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास, पण इथे मात्र कठोर व्यंजन लागेल, पण इथलं कठोर व्यंजन हे वर्गीय व्यंजनच असलं पाहिजे असं जरुरी नाही, ठीक आहे. इथे कोणतंही कठोर व्यंजन जर आलं तर काय होणार आहे, या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी, म्हणजे या दच्या ऐवजी याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येणार आहे. म्हणजे काय, दच्या वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन कोणतं आहे, त. दच्या वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन कोणतं आहे, त. मग इथे प्रत्येक वेळेला आता या इथलं जे व्यंजन आहे या व्यंजनाच्या ऐवजी याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येणार आहे आणि म्हणून त्याला आपण प्रथम व्यंजन संधी म्हणतो. मग आता इथे काय होतंय बघा, दचा काय होणार, त्याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन त येणार. शरत अधिक काल, आणि हा त मिसळणार क मध्ये आणि काय होणार, शरत्काल. एवढं सिंपल आहे. लक्षात आलं असेल मित्रांनो. नेक्स्ट उदाहरण आपण बघू, ठीक आहे. हे लक्षात आलं असेल. आता इथे येणारं व्यंजन, ठीक आहे, हे पहिल्या 5 वर्गातील अनुनासिक सोडून कोणतंही चालेल इथे, आणि इथे मात्र, ठीक आहे, कठोर व्यंजन लागेल. मग ते वर्गीय असेल कठोर किंवा मग अवर्गीय असेल. अवर्गीय कठोरमध्ये श, स, स हे 3 व्यंजन येतात. शाळेचा श, षटकोनाचा श आणि समईचा स, ठीक आहे. ते सुद्धा इथे येऊ शकतात. तसं उदाहरण आपण घेणारच आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल. दुसरं उदाहरण बघू आपण, ठीक आहे. मग त्यासाठी मी स्पर्श व्यंजनाचं वर्गीकरण इथे, नाहीतर मी जर सांगितलं की तचा द झाला, ठीक आहे, सॉरी दचा त झाला, तर दचा त कसा काय झाला बाबा, तर दच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येणार आहे. म्हणजे द आला तरी त्याचे दच्या ऐवजी त येणार आहे, ध आला तरी तच येणार आहे, ड आला तरी ट येणार आहे, ढ आला तरी ट येणार आहे, ज आला तरी च, झ आला तरी च, ग आला तरी क, घ आला तरी क. कुठे? इथे त्याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येणार. ओके. दुसरं उदाहरण बघू आपण. बघा, वाक्चातुर्य. दुसरं उदाहरण कोणतं बघू आपण, वाक्चातुर्य. वाक्चातुर्य, ठीक आहे, बोलण्यामधला चतुरपणा असा तुम्हाला त्याचा अर्थ घेता येईल. मग आता हा शब्द कसा तयार झाला लक्षात घ्या, ठीक आहे. वाघ म्हणजे बोलणे अधिक चातुर्य, वाघ अधिक चातुर्य. ओके. आता लक्ष द्या, इथे ग, इथे काय पाहिजे, पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणतंही व्यंजन. या पहिल्या 5 वर्गातलं अनुनासिक सोडून यापैकी कोणतंही व्यंजन इथे चालते. इथे ग आलेलं आहे आणि पुढे कठोर व्यंजन पाहिजे आहे. च हे कठोर व्यंजन आहे, वर्गीय पण चालते, हे अवर्गीय पण चालते, पुढचं कठोर व्यंजन. मग अशा वेळेला काय होते, या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी, त्या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येते. मग गच्या वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन कोणतं आहे, क, आणि म्हणून इथे गचा काय होणार, क. वाक अधिक चातुर्य, आणि हा क मिसळणार च मध्ये आणि शब्द तयार होणार वाक्चातुर्य.
एवढं सिंपल. लक्षात आलं असेल. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघू आपण आणखी. दुसरं म्हणजे तिसरं बघू. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. मग तुमच्या इथे लक्षात येते की इथे व्यंजन आहे, इथे व्यंजन आहे, म्हणजे हे व्यंजन संधीचं आहे आणि इथे गचा क होतो, पहिलं कठोर व्यंजन येते, म्हणून हे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. एवढं पण आपल्याला हे कळायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. की एखादं उदाहरण हे कोणत्या नियमावरचं आहे आणि कोणत्या संधीचं आहे आणि त्याच्या योग्य संधी विग्रह काय आहे. ठीक आहे. किंवा संधी विग्रह झाल्यानंतर त्याचा जोड शब्द तयार होतो तो काय आहे, हे सर्व लक्षात येणं अत्यंत जरुरी आहे. ठीक आहे. नंतरचं बघू आपण आता पृथक्करण. लक्ष द्या आता. पृथक्करण. इथे थला थ लागत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मी यूट्यूब बघितले काही जणांचं थंबनेलवर, ठीक आहे, मराठी व्याकरण शिकवतात आणि थंबनेलवर थला थ लावलेला आहे. वाक्य पृथक्करण. थला थ नाही मित्रांनो तिथे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता बघा, वाक्य पृथक्करण याचं विग्रह करणार आपण. काय होणार? पृथक, कचा पाय मोडलेला, अधिक करण. पृथक म्हणजे वेगळे आणि करण म्हणजे करणे. ठीक आहे. वाक्य पृथक्करणामध्ये आपण काय करतो, वाक्याचे जे वेगळे घटक आहेत ते वेगळे करून दाखवतो, लिहून दाखवतो. मग पृथक काय झालेलं आहे इथे? इथे काय पाहिजे आपल्याला? पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणतेही व्यंजन चालते इथे. मग हे क आहे, पहिल्या 5 वर्गातील आहे आणि अनुनासिकाशिवाय आहे. आणि त्याच्या पुढे कठोर व्यंजन पाहिजे. पुन्हा क चाललेलं आहे, कठोर व्यंजन. क सुद्धा कठोर व्यंजन आहे. मग अशा वेळेला काय होते, या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी, म्हणजे या कच्या ऐवजी याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येते. मग कच्या वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन कच आहे, हे लक्षात घ्या. इथे कच्या वर्गातलं, क स्वतःच कच्या वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन आहे, म्हणून हा क असाच राहतो आणि या क मध्ये मिसळतो. पृथक्करण. लक्षात आलं का? ओके. नेक्स्ट उदाहरण बघू आपण. बघा, षटशास्त्र. नियम समजला की कुठलंही उदाहरण तुम्हाला सोडवता येतं. षटशास्त्र. ठीक आहे. काय होणार बघा, षड अधिक शास्त्र. बघा आता हे उदाहरण आपण मुद्दाम घेतलेलं आहे कारण इथे येणारं कठोर व्यंजन जे आहे ते वर्गीय व्यंजन नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे कठोर व्यंजन पाहिजे, ते वर्गीयच असलं पाहिजे असं जरुरी नाही. श हे वर्गीय व्यंजन नाही पण ते कठोर आहे. ठीक आहे. इथे मात्र पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणतं तरी व्यंजन पाहिजे, म्हणजे अनुनासिक सोडून यापैकीच कोणतं तरी व्यंजन इथे लागतं आपल्याला. मग ड आहे, ड आहे, पहिल्या 5 वर्गातील आहे, अनुनासिक सोडून. ठीक आहे. उर्वरित व्यंजनापैकी आहे. मग आता इथे आणि याच्या पुढे आता कठोर व्यंजन आलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथे काय होणार, या डचा ट होणार. षट अधिक शास्त्र. ठीक आहे. आणि हा ट श मध्ये मिसळण्याची फॅसिलिटी नाही आहे आणि म्हणून तो ट तसाच ठेवणार आपण हलंत, एकत्र येणार आहे. याचा अर्थ होतो मित्रांनो 6 शास्त्रांचा समूह. 6 शास्त्रांचा समूह, षटशास्त्र. मग या डच्या ऐवजी, ठीक आहे, याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन ट आलं, डच्या वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन ट आलं आणि मग जोड शब्द तयार झाला, संधी झाला, प्रथम व्यंजन संधी. ओके. आणखी उदाहरण बघू आपण. बघा, क्षुत्पिडा. क्षुत्पिडा. क्षुद अधिक पीडा. क्षुद अधिक पीडा. ठीक आहे. माहिती आहे तुम्हाला इथे पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणतेही व्यंजन पाहिजे आणि इथे कठोर व्यंजन. प हे कठोर व्यंजन आहे, द अनुनासिक सोडून यापैकी आहे. ठीक आहे. मग अशा वेळेला काय होणार, या दच्या ऐवजी या दच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन म्हणजे त येणार आणि मग इथे काय होणार, क्षुत अधिक पीडा.
आणि अर्थातच हा त प मध्ये मिसळणार आणि क्षुतपिडा. अगदी सिंपल. ओके, नेक्स्ट उदाहरण बघू आपण. कुकुमप्रांत. बघा, लक्ष द्या, पौराणिक शब्द आहे. ठीक आहे, कुकुमप्रांत. कुकुमप्रांत. बघा आता हा शब्द कसा तयार झाला. कु भ अधिक प्रांत. प्राचीन, पौराणिक, प्रांताचं नाव, राज्याचं नाव असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, कुकुब प्रांत. मग आता इथे बघा, भ, इथे काय, भ पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय आहे भ, आणि पुढे प हे कठोर व्यंजन आहे. मग आता इथे काय होणार, या भच्या ऐवजी याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येणार. भच्या ऐवजी भच्याच वर्गातलं पहिलं कठोर, म्हणजे भचा प होणार. मग इथे काय येणार, कु प अधिक प्रांत. हा प मिसळतो प मध्ये, हा प मिसळतो प मध्ये. ओके, आणि मग काय होणार त्याचं, कुकुमप्रांत. लक्षात आलं असेल मित्रांनो. याच्यानंतर आणखी उदाहरण घेऊ आपण. बघा, अगदी सिंपल नियम आहे, अगदी सिंपल नियम आहे. असंच तृतीय व्यंजन संधीचा पण आहे, असाच अनुनासिक संधीचा पण आहे. ठीक आहे, नंतरचं उदाहरण बघू आपण. तत्कालीन. तत्कालीन. ठीक आहे, अगदी सिंपल उदाहरण आहे, लगेच सोडवता येईल तुम्हाला. आता तत्, ते इथे होणार तद. काय होणार, तद अधिक कालीन. तद अधिक कालीन. दच्या पुढे क हे कठोर व्यंजन आलं. द पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय आहे. ठीक आहे, आणि म्हणून या दच्या ठिकाणी त येणार. मग हे काय होणार, तत् अधिक कालीन. आणि हा त मिसळणार अर्थातच क मध्ये, आणि तत्कालीन. अशा प्रकारे काय होणार, संधी होणार. अशा प्रकारे काय होणार, संधी होणार. ओके, आणखी उदाहरण बघू आपण. सत्कार. बघा, आणखी एक उदाहरण बघू. ठीक, सत्कार. अगदी सिंपल आहे. ठीक आहे, त आणि दचे जास्त आहेत आणि कचे, बाकी जनरली येत नाहीत. सत्कार. बघा कसा तयार झाला. आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. सद म्हणजे चांगला अधिक कार. दच्या पुढे क कठोर व्यंजन आलेलं आहे. दच्या ऐवजी दच्या वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन त येणार, आणि म्हणून सत अधिक कार, आणि त मिसळणार क मध्ये, आणि काय तयार होणार, सत्कार. ओके, तर मित्रांनो, निश्चितच तुम्हाला हा जो नियम आहे प्रथम व्यंजन संधीचा, व्यंजन संधी म्हणजे काय आणि प्रथम व्यंजन संधी कशी होते, आणि हे वर्गीकरण जे आहे स्पर्श व्यंजनाचं हे कसं इथे उपयोगी पडतो, सेम हेच वर्गीकरण आपल्याला उपयोगी पडणार आहे दुसऱ्या नियमामध्ये, ज्याचं नाव आहे तृतीय व्यंजन संधी. हेच वर्गीकरण आपल्याला आणखी उपयोगी पडणार आहे तिसऱ्या नियमामध्ये, अनुनासिक संधी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते नियम करणार आहे, घेणार आहे. ठीक आहे, तत्पूर्वी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे. जे विद्यार्थी आता पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा, तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक, कनिष्ठ लिपिक, आरोग्य सेवक, ठीक आहे, तर अशा सर्व सरळ सेवा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक रेकॉर्डेड कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, तो तुम्हाला कधी घेता येतो, आज घ्या, उद्या घ्या, 8 दिवसांनी घ्या, 1 महिन्याने घ्या. हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये आपण एकूण 46 व्हिडिओ जे की 1.5 तासाचे आहेत, हे लक्षात घ्या. 46 व्हिडिओ जे आहेत, 46 1.5 तासाचे, एक व्हिडिओ 1.5 तासाचा, एवढे व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. आणि हे सर्व व्हिडिओ कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्हाला एकदम मिळणार आहेत. ठीक आहे, आज एक उद्या एक असं नाही. आणि सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं मराठी व्याकरणाचं पुस्तकसुद्धा PDF स्वरूपात दिलेलं आहे. या कोर्सचा जो कालावधी आहे तो 10 महिन्याचा आहे. म्हणजे तुम्हाला हे 10 महिने व्हिडिओ बघता येतील, 10 महिने ते माझं पुस्तक PDF स्वरूपात बघता येईल. आणि ते व्हिडिओ जे आहेत
ते व्हिडिओ तुम्हाला एक व्हिडिओ 4 वेळा बघता येईल. आणि मला नाही वाटत की एक व्हिडिओ 4 वेळा बघितल्यानंतर पुन्हा तो 5व्यांदा बघण्याची गरज पडते. ठीक आहे, सफिशियंट झालं 4 वेळा म्हणजे. आणि त्याच्यामध्ये अगदी बेसिकपासून तर काठिण्य पातळीपर्यंत असे सर्व टॉपिक आपण त्याच्यामध्ये केलेले आहेत. प्रत्येक प्रकरणावर त्याच्यामध्ये 50 प्रश्नांची तुम्हाला टेस्ट दिलेली आहे. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कोर्स आहे यासाठी तुम्हाला नेटची जरुरी नाही. हा कोर्स तुम्हाला ऑफलाईनसुद्धा बघता येईल. डेस्कटॉप व्ह्यूसुद्धा अवेलेबल आहे. लक्षात आलं आहे का? आणि कोर्सची किंमत आहे मित्रांनो मात्र 299 रुपये. ठीक आहे. मग इंटरनेट हँडलिंग चार्ज वगैरे मिळून ठीक आहे 304 रुपये काहीतरी पैसे तो कोर्स जातो. बरोबर आहे. तर अगदी 299 रुपयामध्ये तुम्हाला हा पूर्ण आणि त्या कोर्समध्ये मी आता हे जे असं शिकवतो आहे सेम अशाच प्रकारे सर्व टॉपिक शिकवलेले आहेत. हे लक्षात घ्या. हे जसं शिकवतो आहे मी तुम्हाला ठीक आहे. फक्त आता इथे यूट्यूब चॅनलवर असल्यामुळे उदाहरणं लिमिटेड घेतलेले आहेत. पण आपल्या कोर्समध्ये ठीक आहे भरपूर उदाहरणांचा सराव असा घेतलेला आहे आपण आणि केलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुमचे जे मित्र असतील त्यांना सांगायला विसरू नका. पुन्हा अशी संधी येणार नाही. आणि या कोर्सची किंमत ॲक्च्युअली 1000 रुपये आहे. 1000 रुपये आहे. पण आपण आता हा कोर्स जो आहे हा सध्या फक्त 299 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो लिमिटेड कालावधीसाठी आहे. ओके. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.